गुड न्यूज आहे, तुम्हाला लवकरच तिकडे. तर मंडळी, सचिन येतोय रात्रीचे बरोबर 2:45 वाजलेले आहेत आणि आय एम सो एक्सायटेड. आणि आमची माया, ओ माय गुडनेस, ती बघा ती कुठे झोपली आहे. सो क्यूट ना. हे बघा 2:45 वाजलेत आणि ती झोपली आहे इथे. Zuki. Look at her tummy. तर गुड मॉर्निंग मंडळी. सकाळ अगदीच खूप छान झालेली आहे नेहमीप्रमाणे. थोडीशी उशिरा झाली कारण रात्री तुम्हाला माहिती आहे ना माझं काय होतं आहे, जेव्हा हा यायचा असला ना की तेव्हा उशीरच होतो. बरं, आज एक मुद्दा असा आहे माझ्याकडे बोलायला. पहिली गोष्ट तर मी आता पोहे करते आणि सचिनला ना सर्दी झाली आहे, त्यामुळे एकीकडे त्याच्यासाठी मी चहा ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये मी अद्रक, लवंग, मिरे आणि तेजपत्ता वगैरे टाकून छान मसालेदार चहा करणार आहे, कारण त्याचं गळा खवखवतोय. तर मंडळी, मला ना तुम्हाला सांगायचं आहे की आता डिसेंबर महिना स्टार्ट झाला आहे, ठीक आहे. आणि बऱ्याच महिलांना असं वाटत असेल की किती नाही का आपल्या आजूबाजूच्या बायका स्वावलंबी आहेत, कमवत आहेत, हे ते. तर आपण का नाही करावं. माझ्या तर घरी प्रत्येक 2 दिवसाला कोणी ना कोणी येतं की ताई मला यूट्यूब चॅनल चालू करायचं, कारण या एरियामध्ये बऱ्यापैकी लोकांना मी माहिती आहे. ते डायरेक्ट येतात आणि मला खूप छान वाटतं की नाही का, डायरेक्ट इतकं ते मला हक्काचं समजतात की अजिबात विचारत नाही, काय नाही, डायरेक्ट येतात. आणि मी पण त्यांना त्याच पद्धतीनं ट्रीट करते, कारण ते खूप होप्सनी आलेले असतात माझ्या घरी. तर मी पण त्यांना गायडन्स देते, जेवढं मला जमतं मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते. तर मला असं वाटतं की ज्यांना कोणाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर त्यांनी बिनधास्तपणे चालू करा. चला, आपण आता एकदा पहिला चहा ठेवून घेऊया. मला खरं तर डोकं धुवायचं आहे, पण आता एवढा वेळ नाही आहे, कारण आज जायचं गंगा आरतीला. फायनली आजची आरती तर लागलीच पाहिजे हाती, कारण मागच्या वेळी गेलेलो तर तुम्हाला माहिती आहे ना शिवच्या बड्डेला. हे बघा, मी चहा पित नाही, त्यामुळे हे 10 रुपयाचं पत्तीचा पुडा आणलेला, आता 15 दिवस झाले जातोय. हे बघा, ह्यातली संपली आहे. तर ही इलायचीवाली आणली सकाळी, कारण म्हटलं थोडंसं नाही का मसालेदार चहा करावा. आज ठरवलं होतं सकाळी लवकर उठावं आणि पटापट आवरावं. एक प्रमोशन शूट आहे ह्याचं, पास्ता, कुठला पेने पास्ताची रेसिपी दाखवायची आहे. अगारो कंपनीने फायनली माझ्यासोबत टायअप केलेलं आहे. तर तुम्हाला बरेच प्रोडक्ट पाहायला मिळतील. तुम्ही घ्या असं म्हणत नाही आहे, तुम्ही स्किप करू शकता. पण प्रत्येक यूट्यूबवर काम करणाऱ्या बायकांचं स्वप्न असतं की त्यांना प्रमोशन मिळावे, हे मिळावं, ते मिळावं. तर तसंच. तर मंडळी, मला हे सांगायचं आहे की तुम्ही बिनधास्तपणे यूट्यूब चॅनल चालू करा. कसं चालू करायचं, काय करायचं, यूट्यूबवरती यायचे बरेच व्हिडिओ आहे. मी कुठलाच असा प्रमोशन करणार नाही की तुम्ही हेच चॅनल बघा किंवा तेच चॅनल बघा. कुठलाही चॅनल तुम्ही पाहू शकता, कारण यूट्यूबवरती ढिगाण चॅनल्स आहेत, ठीक आहे. तर तुम्ही ॲटलिस्ट एक स्टेप तर उचला, चालू तर करा, ठीक आहे. पुढचं पुढे स्टेप बाय स्टेप सगळं येतं, कारण मी ज्यावेळेस यूट्यूबवर आले त्यावेळेस मला काहीच माहिती नव्हतं. लिटरली माझे व्हिडिओसुद्धा मी बाहेरून एडिट करून घ्यायचे आणि मी डिसअपॉइंट झाले होते, म्हणून मी 6 महिने गॅप घेतला होता. तर तुम्हाला तर ॲटलिस्ट आता माहिती आहे की यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत, बरेच लोक तुमच्यासमोर ग्रो करत आहेत. अजून एक लोकांचा खूप मोठा प्रश्न आहे की ताई आम्ही इन्व्हेस्ट करू, ट्रायपॉड घेऊ, पण खरंच ते वर्थ आहे का? म्हणजे आम्ही लिटरली 500-600 रुपयेसुद्धा इन्व्हेस्ट करताना आपल्याला असं वाटतं की आपल्याला त्यातनं रिटर्न पैसा येईल का? तर जे कोणी माझ्या घरी येतं त्यांना मी डायरेक्ट दाखवते की हे एवढी माझी इन्कम आहे, एवढं डॉलर किंवा जे बँक वगैरे पैसे असतात किंवा मी किती सोनं घेते दर महिन्याला ते सगळं दाखवते. म्हणजे सोनं नाही दाखवत, पण सोनं घेतलेले फुटेजेस माझ्याकडे असतात, कारण सोनं माझ्याकडे नसतं, ठीक आहे. परवासुद्धा मी सोनं घेतलं तर ते मम्मीकडेच ठेवलेलं आहे, मम्मीनेच जाऊन घेतलं आणि पेमेंट मी केलं.
तर हेच मला सांगायचं आहे की पैसे भरपूर आहे, फक्त मेहनत सातत्य आहे, मेहनत करा. आणि हेच तुम्ही तर बघताय की मी कशा पद्धतीने व्हिडिओ करते. असे व्हिडिओ प्रत्येकांना अलाव असतील असंही नाही, कारण की मी जरा जास्तच क्रिंज करते, मला माहिती आहे. पण माझे ना अजून 2 ते 3 वर्ष काही गोल्स आहेत, मला ते पूर्ण करायचे आहेत. ते गोल्स कंप्लीट झाले की मग आपले नॉर्मल व्हिडिओ करेन. जे कोणी मला हेट करतं ना ते पण कदाचित मला लाईक करतील, मला असं वाटतं. तर असो, छान पोहे करून घेते, सकाळची वेळ आहे. आणि कोथिंबीर आणायचं विसरले मी, काल बाजारात गेले होते, अचानक सचिन बोलला की मी येतोय. आजचं त्याचं सगळं अचानकच होत असते, असं काही ठरलेलं नसतंय त्याचं. त्याला दर आठवड्याला 2 सुट्ट्या असतात आणि ते दोन्ही सुट्ट्या तो आमच्यासोबतच घालवतो. मस्तपैकी चहा उकळलेला आहे, त्यात आता दूध टाकून घेते. ही कढाई बघताय ना तुम्ही स्टीलची, ती ॲक्च्युली कढाई नाही आहे, तर हे आहे माझं इडली पात्रीची कढाई. ह्याचे जे इडली पात्र आहे ना 7चे, हे असं, हे बघा. या कढाईमध्ये खूप हेवी बेस, ॲक्च्युली ह्या कढाईचा बेस खूप हेवी आहे. आणि हे त्याचे भांडे आहेत, याच्यामध्ये इडल्या करू शकतोय. प्लस स्टीमर पण 2 आलेले आहे, प्लस ढोकला बनवण्यासाठी सुद्धा ट्रे आलेले आहे ह्याच्याबरोबर. तर खूप परफेक्ट मला कढाई मिळाली आहे, ज्याचा मी मल्टीपर्पज म्हणून यूज करते. तर माझा विषय हाच आहे बघा. मध्येच काय होतं, काहीतरी होऊन जातं आणि मी विषय लगेच भरकटवते. तर मला म्हणायचं आहे की आपण ज्यांना फेस दाखवण्याचं हे आहे, किंवा नाही का फॅमिलीवाले म्हणतात की नको आपण आपली प्रायव्हसी मेंटेन ठेवावी, कशाला नाही का, म्हणजे आहे मला तशी कमेंट पण येतात की तू कशाला तुझी प्रायव्हसी दाखवते सगळ्यांना, सगळंच का दाखवते, सगळं सांगायची काय गरज आहे. आता काय झालं आहे, मला दिसते की बाबा ह्यातनं मला पैसा मिळते म्हणून मी ते दाखवते. आता बरेच फॅमिलीवाले असे असतील की कशाला दाखवायचं वगैरे नाही का, आपल्याला आपल्या घरी हे अलाव नाही किंवा काय नाही. तर ऑप्शन भरपूर आहे बघा. कुकिंग चॅनल चालू करा. कुकिंग चॅनल मग आता तुम्ही म्हणाल की ते मास्टर शेफ इंडियासारखं, तसं काहीच गरज नाही. आपण बेसिक घरामध्ये काय करतो, नॉर्मली आपण पिठलं कसं करतो हे शेजारच्यांना, कधी कधी शेजारची रेसिपी आपल्याला आवडते की नाही, तसंच असते. नॉर्मली पिठलं, ठेचा, घरात आपण पोहे कसे करतो, चहा कसा करतो, दुधामध्ये बॉर्नव्हिटा कसा टाकतो, हे बेसिक गोष्टी 1-1 मिनिटाचे शूट करून तुम्ही टाकू शकतात मस्त. कारण प्रत्येक दुसऱ्या घराची पद्धत स्वयंपाक करण्याची वेगळी असते. तर असे चॅनल खरंच खूप छान चालतात. उदाहरण जर द्यायचं ठरलं ना तर माझी फ्रेंड रेश्मा ताई, म्हणजे रेश्माच ॲक्च्युली, त्यांचा आणि माझ्या एजमध्ये काही डिफरन्स नाही आहे, रेश्मा ताई, मी त्यांना ताई म्हणते. तर मूड अँड फूड, तुम्हाला माहिती आहे मूड अँड फूड स्वतः किती छान ग्रो केले. आज 6 लाख सबस्क्रायबर आहेत त्यांचे, फक्त रेसिपी चॅनल. आणि मुळात म्हणजे रेसिपी चॅनल नसून तर त्यांनी स्वतःचा लाडूचा बिझनेस त्यातनं डेव्हलप केला आणि ते यूट्यूब आणि फेसबुकपेक्षा जास्त त्या लाडूमधनं इन्कम सोर्स त्यांचा वाढला आहे. म्हणजे तुम्ही तुमची फेस व्हॅल्यू वाढली, तुमचे ऑडियन्स वाढले की तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता. म्हणजे एवढा बेनिफिट आहे. आता मला पण खूप वाटतं की मी काहीतरी करावं, पण माझा हा व्याप एवढा वाढला आहे की मुलांचं करायचं, घरातलं पण करायचं, तर खूप डिफिकल्ट आहे. तर करू शकताय रेसिपी चॅनलला. अजून पर्टिक्युलर तुम्ही क्लिनिंग पण दाखवू शकता जसं मी दाखवते. प्लस टीचरसारखं तुम्ही दाखवू शकता, टीचिंग दाखवू शकता इंग्लिशचं. अरे आता तर मराठीचे पण स्पीकिंग कोर्स स्टार्ट झालेत लिटरली. बरेच बायकांना, मला तर मराठी टायपिंग व्यवस्थित येत नाही, मराठी लिहायला पण व्यवस्थित येत नाही, तर तुम्ही मराठीचं पण दाखवू शकता. काय रे, काय शिवचरण, चेहरा न दाखवता बऱ्याच गोष्टी आहे जे तुम्ही दाखवू शकता. शिवणकाम बऱ्याच बायका करतात, शिवणकाम दाखवा. ठीक आहे, मेहंदी कशी काढायची, पण त्याला थोडासा स्कोप कमी आहे. जर तुमच्या चॅनलवरती तुम्ही मल्टीपर्पज म्हणून जर काम केलं, म्हणजे सगळंच दाखवलं, तर ते खूप छान चालतं. पण तरीसुद्धा बऱ्याच बायकांना नाही आहे अथॉरिटी सगळं दाखवण्याची, तर तुम्ही रेसिपीपासून स्टार्ट करू शकता. बेस्ट ऑप्शन आहे एकदम. आणि येणाऱ्या जानेवारी महिन्यापासून तर तुम्ही संकल्प कराच की काहीतरी करायचंच आहे.
मस्त कांदा, बटाटा, हिरवी मिरची, जिरा, मोहरी सगळं टाकलंय. हां, शेंगदाणे पण टाकले. शेंगदाणेचं स्पेशल आहे शिवचरणसाठी. अरे का ओरडतोय हा? आई आई शिवचरणनी केलेली आहे पॉटी, तर ते मला धुवायला जावं लागतंय मध्येच. चलो बाय. काय रे? त्याचे बाबा गेलेत सांभाळायला, बरं झालं. आ रही हूँ, रुक जाओ, पोहे बना रही हूँ. कौन पोहे खाएगा? भाता नहीं है, पोहे है. गर्मा गरम. यस, पोहे पोहे पोहे. मस्त वाफेवरती पोहे शिजून झालं छान. मस्त झालं, फक्त मीठ जरा कमी आहे, पण ज्याला लागेल ते मीठ घेईल त्याचं. भारी वाटते. आज सकाळी उठून रोज असा नाश्ता बनवायचा जबाबदारी आहे. सचिन घरामध्ये आहे. मला असं वाटतं यार, मी 1 वर्ष हे सगळं जगले नाही ना, असं वाटतं की यार कसं ना, किती भारी असतं ना, का सगळे फॅमिली एकत्र असतात आणि छान छान सकाळी वेगवेगळा ब्रेकफास्ट केला जातो. आणि इथे मी एकटी असल्यामुळे मला त्या गोष्टी मी खूप मिस करते. असं वाटते कधी हे सगळे दिवस संपतील आणि पुन्हा कधी एकत्र येऊन असं छान त्याचा ऑफ आम्ही एन्जॉय करू. मस्त पोहे झालेले आहेत, या तुम्ही सुद्धा खायला. आज मला गाजरचा हलवा पण करायचा आहे आणि ड्रायफ्रूटचे लाडू करायचे आहेत उद्या, कारण मम्मीने केलेले ते सगळे संपलेत. आणि मला खरंच त्या लाडूमुळे ना इतकी एनर्जी मिळाली ना, खरंच मी ते फील करते. तर ते सगळं करायचं आहे, बट ते कधी करायचं माहीत नाही. पण गाजरचा हलवा तर फॉर शुअर आज रात्र जरी झाले तरी मी करेन आणि रेसिपी पण शेअर करेन. खूप दिवस झाले हेअर पॅक कुठलाही लावलेला नाही आणि तुम्ही म्हणतात आहे तुझे केस खूप छान आहे. तर हो, मी घरातले खूप काही गोष्टी करत असते. सध्या प्रमोशन गोष्टी दिसतात तुम्हाला, परंतु मी घरातल्या बऱ्याच गोष्टी करते. जसं की हे आहे फ्लॅक्सीड, म्हणजे अळशी. ठीक आहे, आता इथे पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि आता मी जवळपास 1 मूठभर अळशी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याचा जेल, त्याच्यामध्ये थोडंसं दही, थोडंसं आमला रिठा, शिकाकाई पावडर मिक्स करून छानपैकी केसांना लावणार आहे. की काही म्हटलं तर नॅचरल गोष्टीला बीट नाही. ठीक आहे, थोडासा वेळ जातो, पण आर्टिफिशियल गोष्टी नसतात ह्यामध्ये, प्रिझर्वेटिव्ह नसतात, सगळं घरगुती असतं. छान असं ढवळून घ्यायचं आणि आता आपल्याला हे थिक होऊ द्यायचं आहे. एकदम मस्त आपला फ्लॅक्सीड जेल इथे तयार झालेला आहे बघा. हा जेल गार व्हायच्या आतच मी यात टाकून घेते. चिकट असतोय हा बऱ्यापैकी, जास्त शिजवला की आणि जास्त चिकट होते बघा. हे बघा, आणि गार झाल्यावर तर अजून ह्याची थिकनेस जास्त होऊन जाते, म्हणून मी आत्ताच करून घेतलं. कापड असेल तर कापडाने पण असं पिळून काढू शकतो, पण मला ते खूपच अवघड वाटतंय म्हणून मी असं आपलं असं करते. फ्लॅक्सीड जेल लावल्यामुळे केस इतके स्मूथ होता मंडळी, तुम्हाला काय सांगू. आणि आता हे जे कुटाने तुम्ही बघतायत ना स्क्रीनवर, जे काही मी करते ते आहे ना, एक प्रमोशन शूटसुद्धा आहे जो मला एक 8 ते 10 दिवसामध्ये पोस्ट करायचा आहे. पुन्हा मग त्यासाठी कुठे आणि शूट करत बसणार, म्हणून मी काय केलं, एकाच वेळी सगळं केलं. आणि त्यांनी सांगितलं होतं की बाबा फ्लॅक्सीड जेल घरी बनवणं किती डिफिकल्ट आहे आणि हे ते, मग असं मेस वगैरे केलेलं दाखवा म्हणे प्रोडक्टचं. आता मंडळी मी फक्तच काही फ्लॅक्सीड जेल तर लावणार नाहीये, पण माझ्याकडं एक प्लिक्सचं फ्लॅक्सीड जेलचं कोलॅबोरेशन पण आलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी हे दिलेलं आहे माझ्याकडं. एक सेकंड तुम्हाला दाखवतो.
त्यांनी दिलेलं आहे हे बघा, हे प्रोडक्ट दिलेलं आहे प्लिक्सचं फ्लॅक्सीड अल्ट्रा स्मूथ ॲडव्हान्स कंडिशनर आणि फ्लॅक्सीड अल्ट्रा स्मूथ ॲडव्हान्स शॅम्पू. तर त्याचं पण प्रमोशन आहे. तर मी म्हटलं आता आपण लावतच आहोत तर एकाच टायमाला दोन्ही पण शूट करून घेऊया. तर सर्वात पहिला तर त्यांचं हा शूट मी करणार आहे, जे की हा असा मेसी लावायचा आहे मला. असं नखरे करायचे आहे, जरा ओरडा आरडा करायचा आहे की शी किती खाया शी. केस सुंदर करण्याच्या नादात मी केलं माझ्या किचन कट्ट्याचा गेट. किती घाण झाले, हे कोण आवरायचं आणि हे मेसी कोण आवरायचं. शी किती घाण दिसते. आणि हे चिकट लोड फ्लॅक्सीड जेल कसं तुम्ही लावत असाल, बापरे मला तर खूपच जास्त कंटाळा येतोय. आता मंडळी माझी थोडीशी ओव्हर ऍक्टिंग अजून असणार आहे, तुम्ही थोडीशी ऍडजस्ट करून घ्या, ठीक आहे. हे काय करायला गेलं आणि काय झालंय सगळीकडनं माझ्या चेहऱ्यावर टाकायचंय. शी हे काय झालं माझ्या चेहऱ्यावर पडते. हे कसं करायचं. मी केस सुंदर करण्याच्या नादात माझ्या केसांचा मी केला गेम आणि हे झालेली घाण कोण साफ करणार. जाऊ दे तिकडे. आता मी ऍक्च्युअल माझा हेअर पॅक लावणार आहे, पण आता हे जे फ्लॅक्सीड जेल आहे त्याला आपण तर काढू शकत नाही बिकॉज ते ऑलरेडी आपल्या केसांमध्ये झालेलं आहे. मला कळालंच नाही तुमच्याशी बोलत असताना माझा माईक ऑफ होता आणि इथे पूर्णपणे माझा आवाज बारीक झालेला आहे, म्हणजे आवाजच येत नाही. तर मंडळी इथे मी काय केलं, जे आपण अळशीचं जेल बनवलं होतं ना घरामध्ये फ्लॅक्सीड जेल, तर त्याच्यामध्ये मी आवला, रिठा, शिकाकाईचं पावडर टाकलं आहे. ॲमेझॉनवर आपल्याला मिळून जातं इझिली, पाहिजे तर मी टॅग करून देईल. त्यात दही पण टाकलं आणि आल्मंड तेल टाकलं, आपलं ह्याचं बदाम रोगनवाला जो तेल आहे ना तो टाकला, ऑलिव्ह ऑइल आणि खोबऱ्याचं तेल टाकून मस्तपैकी असा पॅक आपल्या केसाला लावून घेतला. आणि पुढचे मी जवळपास 1 तास नाही का केसांमध्ये ठेवणार आहे. ह्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवलं तरी बेनिफिटच आहे. बीन्स आणि बटाट्याची भाजी केलेली आहे सचिनला, आणि शिवचरण माझ्याजवळ अजिबात येत नव्हता हे सगळं करत असताना. तो म्हटला आई छिची छिची पॉटी पॉटी केसांना काय लावलं आहे असं म्हणत होता तो. बट असो, तर मंडळी मला माहिती आहे आजचा व्हिडिओ खरंच खूपच मोठा आहे, पण आय होप तुम्हीच म्हणत होता ना की ताई मोठा व्हिडिओ कर, म्हणून मी मोठा व्हिडिओ केला. आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर नाही का ॲक्च्युअलमध्ये रुटीन शेअर करावं. आणि मला पण नाही का खूप आवडतं असं की तुमच्याबरोबर डायरेक्ट गप्पा माराव्या वगैरे. आणि ह्या महिन्यामध्ये आमची 13वी वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे, तर मी विचार करते की लव्ह स्टोरी शेअर करू का, पण मग ते पुन्हा मग ट्रोल होऊन जाते ना, मग मला त्याची पण भीती वाटते. मग तुम्हाला काय वाटतं हे मला प्लीज कमेंट करून सांगा. लव्ह स्टोरी सांगू का, 1 2 3 4 पार्ट बनतील मला असं वाटतंय. त्यानंतर आमच्या घरामध्ये 2 डॉग्स आहेत, एक माया आणि एक कालू. तर माया तर गायब आहे, म्हणजे त्याच्या फ्रेंडसोबत खेळायला गेली बाहेर. कालूला मस्त मलाई, दूध आणि भात दिलेला आहे. सकाळी कधी चपाती देते तूप लावून, कधी असं चाललेलं असतं त्याचं पण. आणि मायाचं पण सेम रुटीन आहे. बाय द वे मायाची गुड न्यूज आहे, तुम्हाला लवकरच पपीज बघायला मिळेल आमच्या घरात. जो हेअर पॅक लावला तो 1 तासानंतर छान पहिला पाण्याने धुवून घेतला आणि त्याच्यानंतर मी शॅम्पू लावला. तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीचा शॅम्पू लावू शकता. मी हा हेअर वॉशचा शूट केला कारण की मला प्लिक्सचा शॅम्पू आणि कंडिशनरचा पण शूट करायचा होता. मी एकासोबत दोन्ही काम करून घेतले. आज त्याच्याबरोबर बाहेर जायचं आहे म्हणून मी नेसणार आहे ही प्युअर हँडलूम माहेश्वरी. जस्ट अ मिनिट. आता इथे केसांचा पण शूट झाला आणि सुंदर मी ही साडी विकत घेतलेली आहे 3300 रुपयाची. खूप सुंदर माहेश्वरी प्युअर हँडलूम साडी आहे. हा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे. ओके, चलो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.